वाढत्या चेन स्नॅचिंगच्या आणि मोटर व्हेकल थेफ्टच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप अँड सर्चच्या कारवाया आणि नाकाबंदीच्या कारवाया या ठिकाणी सुरू झाल्या होत्या। सदर कारवायांमध्ये उपनगर पोलीस स्टेशनला यश मिळालेलं आहे। नाकाबंदी दरम्यान त्यांना या ठिकाणी एक विदाऊट नंबर प्लेटची गाडी मिळाली होती आणि ती गाडी या ठिकाणी चेक करत असताना सदर गाडी चालवणारे 2 इसम हे संशयितरित्या या ठिकाणी दिसून आल्यामुळे त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता सदर गाडी ही गुन्ह्यातली असल्याचं या ठिकाणी डिटेक्ट झालेलं आहे। त्या अनुषंगाने सातपूर पोलीस स्टेशन या ठिकाणचा गुन्हा ओपन झालेला आहे आणि सदर जे आरोपी होते विधी संघर्षग्रस्त बालक या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे पुढील चौकशी केली असता त्यांनी चेन स्नॅचिंगचे गुन्हे देखील केलेले असल्याची कबुली दिलेली आहे। साधारणतः 7 गुन्हे या ठिकाणी ओपन झालेले आहेत। 6 गुन्हे उपनगर पोलीस स्टेशनचे आहेत, 1 गुन्हा मसरूळ पोलीस स्टेशनचा आहे। अशा पद्धतीने जवळजवळ 77 ग्रॅम सोनं या ठिकाणी रिकवर झालेलं आहे आणि या सर्वांची किंमत ही साधारणतः 7,18,000 रुपये या ठिकाणी आहे। त्यापैकी सोने हे 6,08,000 रुपयाचं सोनं या ठिकाणी जप्त झालेलं आहे। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी जितेंद्र नरवडे, नाशिक रोड।